नमस्कार मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये इथं आलेले नाही तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता थांबा पहिले हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता इथं आलेला नसेल नोव्हेंबरचा, तर अशा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला SMS सुद्धा आलेला नाही, तुम्ही बँकमध्ये जाऊन सुद्धा चेक केलेला आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जे काही डिसेंबरचे पैसे इथं मिळालेले नाही, तर आता डिसेंबरचा हप्ता नेमका का थांबलेला आहे, कोणाला इथं हप्ते इथं मिळालेले आहे, त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, तुमचा कायमचा हप्ता इथं बंद झाला का, त्यानंतर डिसेंबरचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना इथं भ्रमात आहे की बरेच जणांचे कमेंट्स येतात की आमचे पैसे इथं बंद झाले का. जे की लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता आता सर्वच खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेला आहे. तर आता राहिलेला जो काही जानेवारीचा हप्ता आहे ते आता लवकरच जे की इथं खात्यामध्ये इथं येणार आहे. कधीचा? जानेवारीचा हप्ता, जे की 1500 रुपये. तर आता ज्यांना कोणाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर आता यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर झाल्याच्या नंतर आपलं धुळे, नंदुरबार, जळगाव, जळगाव झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. तर आता जे की लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जे की 1500 रुपये इथं पाठवलेले आहे. नंतर जे ते आपल्या यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. आता जे काही 1500 रुपये जे की राहिलेल्या डिसेंबरचा हप्ता आहे, तर आता ज्यांचं कोणाचं आधार लिंक नाही आहे तर अशांचे पैसे तर थांबलेले आहे. DBT लिंक नाही आहे, KYCसुद्धा अपूर्ण आहे, म्हणजे त्यांनी KYC केलेली नव्हती, त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबून आहेत. यादीमध्ये नाव नाही. तर आता बरेच महिलांचं काय होत होतं की जेव्हा त्यांची KYC करायची वेळ आली तर त्यांना यादीमध्ये नाव आहे, यादीमध्ये नाव नाही असं तुम्हाला प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर सर्व्हरचा इथं प्रॉब्लेम आहे. तर आता याचा अर्थ की योजना इथं बंद नाही आहे, योजना सुरूच राहणार आहे. तर आता यामध्ये ज्या महिलांनी इथं KYC केलेली होती तर आता सर्वच लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार आहेत, तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर आता ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, कागदपत्र ओके आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर येतील. आधार लिंक आहे, DBT जे की ॲक्टिव्ह आहे, तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे की एकाच दिवशी सर्वांना पैसे तर येणार नाही. तर आता भरपूर दिवस झाले पैसे जमा होऊन, तर आता घाबरण्याचं काही कारण नाही. नवीन जी आर इथं आलेला आहे. जिल्ह्यानुसार डिसेंबरचा हप्ता टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. यामध्ये सरकार पैसे का थांबवते? तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की तुमचे पैसे का थांबलेले आहेत. तर आता डुप्लिकेट लाभार्थी शोधते, म्हणजे डुप्लिकेट कोण आहे ज्याने फॉर्म भरलेला आहे तर अशांचे फॉर्म इथे रिजेक्ट करते. चुकीची बँक माहिती बरेचसे त्यामध्ये टाकते. त्यानंतर इथं मृत व्यक्ती, अपात्र लाभार्थी यामधून काढून टाकते, जी की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनाच इथं पैसे दिले जाते. आधार मिसमॅच, कोणाचं नाव कोणाचा आधार नंबर हे टाकून बरेच जण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरते. तर आता या कारणामुळे तुमचे जे काही पैसे आहेत तिथं होल्डिंग राहते, म्हणजे थांबून ठेवलेले राहते. तर आता कोणाचा जे काही कोणचा हप्ता इथं नक्की येणार आहे, तर आता यामध्ये जे काही हप्ते तुम्हाला मिळतील, आधार लिंक खातं, DBT ॲक्टिव्ह, KYC कंप्लीट, पात्र यादीमध्ये नाव, तर अशांचे पैसे इथं येणारच आहे. तर आता डिसेंबरचे जे काही 1500 रुपये ते तुम्हाला आलेले नाही. तर आता बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचं आधार लिंक आहे की नाही, NPC आहे, DBT ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या. बँकमध्ये जाऊन तुम्हाला विचारून घ्यायचं आहे. यामध्ये KYC, तर आता KYC बरेच महिलांनी KYC केलेली नाही, केलेली आहे पण चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्यानंतर इथं पैसे होल्डिंग जे काही बरेच महिलांचे इथं पैसे आहे, तर आता नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. तर आता यामध्ये बरेच जणांचं बँक पासबुकची KYC नसते, तर त्यांनी KYC करून घ्या. आधार अपडेट नसेल तर अपडेट करून घ्यायचं आहे. तर आता बरेच वेळा काय होते, त्यांचं आधारवर नाव वेगळं राहते, बँक पासबुक वेगळं राहते, जुना IFSC कोड राहते, तर अशामुळे सुद्धा तुमची DBT लिंक इनॲक्टिव्ह झालेली असते, तर अशाने DBT लिंक करून घ्यायची आहे. तर आता यामध्ये इतर सरकारी योजना चालू असतील तर त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग,
तर अशा योजनेचे जर तुम्हाला पहिलेच 1500 रुपये इथं मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये इथं मिळणार नाही. तर तुमची एकच योजना चालू राहील, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ आणि दिव्यांग. तर यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. जर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळतील. तर आता पुढील टप्पा जो आहे यामध्ये 1 ते 2, आता यामध्ये बरेचसे महिलांचे पैसे तर अधिक अडकून आहेत. तर अशाने तक्रार कुठे करायची आहे, तर यामध्ये तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा जे काही अर्ज सादर करून तक्रार करू शकता. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, अर्ज क्रमांक, जे काही महिला व बालविकास कार्यालयामध्ये किंवा 181, तर हा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर आहे. 181 म्हणजे 181 यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता की तुमचे पैसे का आलेले नाही. तर कमेंट करून नक्की सांगा की तुमचे पैसे आले की नाही. डिसेंबरचा हप्ता, जानेवारी हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होईल. त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल.